शेअर मार्केटमध्ये शून्य रिस्क आणि गॅरंटीड रिटर्न असं काही खरोखरच अस्तित्वात असतं का? म्हणजे शेअर बाजार म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर आधी मोठी रिस्क येते, अस्थिरता येते. नक्कीच. पण जर कोणी आपल्याला सांगितलं की कोणतीही रिस्क न घेता बाजाराच्या चढ-उतारांचा कोणताही फटका न बसता नफा कमवायची पद्धत आहे, तर ते एखादे स्कॅमसारखं किंवा खूपच खोटं वाटतं ना? अगदी बरोबर. टू गुड टू बी ट्रू वाटतं ते. हो ना? तर आजच्याही आपल्या सविस्तर चर्चेत आपण याच दाव्याचं पूर्ण ऑपरेशन करणार आहोत. पण या मोफत पैशांच्या संकल्पनेच्या मुळाशी जाण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची आणि अनिवार्य कायदेशीर सूचना मला द्यायची आहे. हो, ती खूप गरजेची आहे. नक्कीच. आज आपण जी काही सखोल चर्चा करणार आहोत, तो कोणताही गुंतवणुकीचा सल्ला किंवा इन्व्हेस्टमेंट ॲडवाईज नाही. शेअर बाजार हा जोखमीचा विषय आहे, त्यामुळे कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी किंवा प्रत्यक्ष ट्रेडिंग सुरू करण्यापूर्वी कृपया प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्यावा. ही चर्चा आपण केवळ शैक्षणिक हेतूने करत आहोत. अगदी बरोबर. आणि श्रोत्यांनी हे नेहमी लक्षात ठेवायला हवं. होय. तर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया. आज आपल्याकडे दी आर्ट ऑफ ऑप्शन ट्रेडिंग या पुस्तकातील 7व्या प्रकरणाचे संदर्भ आहेत. आपण या प्रकरणाचे अगदी शब्दशः आणि सविस्तर विश्लेषण करणार आहोत. हो, आणि हे प्रकरण खूपच रंजक आहे. हो ना? या प्रकरणात एका अशा स्ट्रॅटेजीवर प्रकाश टाकला आहे जी वरवर पाहता पूर्णपणे रिस्क फ्री वाटते. या संकल्पनेला आर्थिक जगात आर्बिट्राज ट्रेडिंग असं म्हणतात. आर्बिट्राज. आणि या आर्बिट्राजच्या संकल्पनेभोवती जे एक गूढ वलय आहे ना, ते आज आपण दूर करणार आहोत. नक्कीच. द आर्ट ऑफ ऑप्शन ट्रेडिंग या पुस्तकाच्या 7व्या प्रकरणात लेखकाने हीच संकल्पना अत्यंत तांत्रिक पातळीवर जाऊन उलगडून सांगितली आहे. पण याचं मूळ तत्व अतिशय साधं आहे बघा. बाजारातील विसंगती, म्हणजे ज्याला आपण इनइफिशियन्सी म्हणतो, ती शोधणे आणि त्याचा फायदा घेणे. अच्छा, म्हणजे बाजारातील त्रुटी शोधायच्या. हो, अगदी तसंच. आणि मला वाटतं की आर्बिट्राज ही संकल्पना शेअर बाजारात ऑप्शन्स आणि फ्युचर्समध्ये कशी वापरली जाते हे समजून घेण्यापूर्वी ती भौतिक जगात म्हणजे आपल्या खऱ्या आयुष्यात कशी काम करते हे आपण थोडक्यात बघायला हवं. हो, पुस्तकात दिलेलं तांदळाचं उदाहरण यासाठी खूप छान आहे बघा. बरोबर. पुस्तकात बासमती तांदळाचं एक सोपं उदाहरण दिलं आहे. म्हणजे समजा एका राज्यात बासमती तांदळाचा भाव 100 रुपये किलो आहे, पण शेजारच्या राज्यात तोच तांदूळ 80 रुपये किलोने मिळत आहे. मग एखादा हुशार व्यापारी काय करतो? तो 80 रुपयांचा तांदूळ एका राज्यातून घेतो आणि 100 रुपये भाव असलेल्या दुसऱ्या बाजारात आणून विकतो. अगदी सोपं गणित आहे. आणि तो जो मधला 20 रुपयांचा फरक आहे, ज्याला आपण स्प्रेड म्हणतो, तो त्याचा नफा. हो, तो थेट त्याच्या खिशात जातो. पण इथेच मला एक मोठा प्रश्न पडतो. काय? एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मालाची वाहतूक करणं समजण्यासारखे आहे, कारण त्यात वेळेचा आणि अंतराचा मुद्दा असतो. तिथे माहितीचा अभाव असू शकतो. हा, बरोबर आहे. पण जेव्हा आपण शेअर बाजाराबद्दल बोलतो, जिथे सगळं डिजिटल आहे. हो, हे तर एक अत्यंत वेगवान आणि डिजिटल जग आहे. इथे कोणतीही माहिती सेकंदाच्या हजाराव्या हिश्श्यात स्क्रीनवर फ्लॅश होते. लाखो अल्गोरिदम्स एकाच वेळी मार्केट स्कॅन करत असतात. अगदी अचूक. मग अशा या हायटेक जगात जिथे सगळं काही एवढं पारदर्शक आहे, तिथे खरोखरच एखाद्या ॲसेटच्या किमतीत असा फरक निर्माण होऊ शकतो का? हा एक अतिशय तार्किक आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि अनेक नव्या ट्रेडर्सना हेच वाटतं. पण शेअर बाजार कितीही प्रगत आणि वेगवान असला तरी तो प्रत्येक क्षणी 100% परिपूर्ण नसतो. म्हणजे त्यातही त्रुटी असतात. नक्कीच. कधीकधी बाजारात असा प्रसंग येतो की किमतींमध्ये खरोखरच तफावत निर्माण होते आणि यामागे काही ठोस कारणे असतात बघा. उदाहरणार्थ बाजारात अचानक आलेली एखादी मोठी बातमी किंवा ज्याला आपण पॅनिक सेलिंग म्हणतो. जेव्हा बाजारात अचानक अस्थिरता येते ना, तेव्हा लिक्विडिटी एकदम कमी होते. अच्छा, म्हणजे खरेदीदार किंवा विक्रेते अचानक गायब होतात. अगदी बरोबर. अशा वेळी एखाद्या विशिष्ट स्ट्राईक प्राईसच्या ऑप्शनची किंमत जेवढी असायला हवी त्यापेक्षा ती खूपच कमी किंवा जास्त होते. हां, समजलं. पुस्तकात स्पष्ट केल्याप्रमाणे काही तांत्रिक कारणांमुळे, जसे की इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटीमधील अचानक झालेला बदल, ऑप्शन्सच्या किमतीत तात्पुरती विसंगती निर्माण करतो. ओके. म्हणजे जेव्हा मॉडेलनुसार एखाद्या ऑप्शनची किंमत 100 रुपये असायला हवी, पण बाजारात पॅनिक असल्यामुळे तो 80 रुपयांना मिळत असतो, तेव्हा आर्बिट्राजची संधी निर्माण होते. बरोबर. पण मग ट्रेडर्स फक्त तो 80 रुपयांचा ऑप्शन विकत घेऊन थांबत नाहीत ना? नाही, अजिबात नाही. कारण तसं केलं तर ती एक डिरेक्शनल रिस्क होईल.
म्हणजे जर बाजार त्यांच्या विरुद्ध दिशेने गेला तर ते 80 रुपये सुद्धा शून्य होऊ शकतात. अगदी अचूक मुद्दा पकडलात तुम्ही. आणि म्हणूनच दी आर्ट ऑफ ऑप्शन ट्रेडिंग हे पुस्तक आपल्याला सांगतं की खरी आर्बिट्राज स्ट्रॅटेजी नेमकी कशी असते. ती कशी असते? प्रोफेशनल ट्रेडर्स फक्त तो स्वस्त ऑप्शन खरेदी करून थांबत नाहीत. आपली रिस्क पूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी, म्हणजे स्वतःला हेज करण्यासाठी, ते त्याच्या अगदी विरुद्ध दिशेचा आणि तशाच प्रकारचा दुसरा ऑप्शन खरेदी किंवा सेल करतात. अच्छा, ज्याची किंमत गणितीयदृष्ट्या जास्त चालू असते तो. होय, म्हणजे एका बाजूला अंडर प्राइस्ड ऑप्शन घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला ओव्हर प्राइस्ड ऑप्शन विकायचा. बापरे, म्हणजे हे मला एका वजनाच्या तराजूसारखं वाटतंय. तराजू म्हणजे कसं? समजा तराजूची 2 पारडी आहेत. ती दोन्ही पारडी समान पातळीवर असायला हवीत, पण अचानक बाजारातील लिक्विडिटी कमी झाल्यामुळे एक पारडं थोडं खाली जातं आणि दुसरं वर राहतं. बरोबर. मग आर्बिट्राज ट्रेडर हा तो व्यक्ती आहे जो ती पारडी पुन्हा समान पातळीवर येईपर्यंतच्या छोट्याशा हालचालीतून नफा काढतो. तो शांतपणे दोन्ही पारडी समान पातळीवर येण्याची वाट पाहतो. क्या बात है. हे तराजूचं उदाहरण अगदी अचूक आहे. बाजाराचं संतुलन बिघडतं आणि ते पुन्हा पूर्ववत होईपर्यंतच्या वेळेतच हा सगळा खेळ चालतो. हां, हे काय घडतं हे तर आपण पाहिलं, पण का घडतं हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. अशा संधी अत्यंत दुर्मिळ असतात. कारण तुम्ही मगाशी म्हणालात तसं हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग मशीन्स लगेच ती तफावत हेरतात. हो, ते सुपर कम्प्युटर्स. होय, ते अत्यंत वेगाने आणि मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स टाकून तो किमतीतील फरक सेकंदाच्या आत भरून काढतात. त्यामुळे यात मिळणारा नफा अत्यंत कमी असतो, पण तो निश्चित स्वरूपाचा असतो. हे सिद्धांतामध्ये किंवा पुस्तकात वाचायला खूप छान वाटतं, पण मला खरोखर जाणून घ्यायचंय की प्रत्यक्ष बाजारात मोठ्या रकमेवर ही स्ट्रॅटेजी प्रत्यक्षात कशी काम करते. प्रॅक्टिकल उदाहरण हवंय तुम्हाला. हो, कारण नुसतं थेरीवर बोलून उपयोग नाही. आणि सुदैवानं द आर्ट ऑफ ऑप्शन ट्रेडिंगच्या 7व्या प्रकरणात यावर एक अतिशय सविस्तर असं निफ्टीचं गणित दिलं आहे. हो, ते गणित खूपच महत्वाचं आहे. आपण त्या गणिताचे आणि त्यामागील तर्कशास्त्राचे शब्दशः विश्लेषण करायला हवे असं मला वाटतं. नक्कीच. आणि हे गणित समजून घेणं हीच या 7व्या प्रकरणाची खासियत आहे बघा. पुस्तकात कॅश अँड कॅरी आर्बिट्राज नावाच्या स्ट्रॅटेजीचं सविस्तर वर्णन केले आहे. कॅश अँड कॅरी आर्बिट्राज. होय, यात डिलिव्हरीमधील शेअर्स आणि फ्युचर कॉन्ट्रॅक्ट यांचा एकत्रित वापर करून निफ्टीमध्ये नफा कसा मिळवता येतो हे स्पष्ट केले आहे. आपण हे अगदी स्टेप बाय स्टेप उलगडून बघूया. चला तर मग आपण थेट गणितातच शिरूया. समजा बाजारात निफ्टीचा चालू भाव, ज्याला आपण स्पॉट प्राइस म्हणतो, तो 25,000 रुपये आहे. ठीक आहे, 25,000. आता जर निफ्टी हा एखादा साधारण शेअर असता तर आपण तो डिलिव्हरीमध्ये घेऊ शकलो असतो. निफ्टीचा एक लॉट 65चा असतो. बरोबर. म्हणजे एका लॉटसाठी आपल्याला 25,000 गुणिले 65 म्हणजे एकूण 16,25,000 रुपये लागतात. हो, 16,25,000 रुपये आपल्याला कॅश मार्केटमध्ये लागले असते. पण आपल्याला माहिती आहे की निफ्टी हा काही थेट डिलिव्हरीमध्ये घेता येणारा शेअर नाहीये, तो तर एक इंडेक्स आहे. हां, बरोबर. इंडेक्स आपण डीमॅटमध्ये ठेवू शकत नाही. मग यावर उपाय काय आहे? हे 16 लाखांचे निफ्टीचे शेअर्स डिलिव्हरीमध्ये कसे घ्यायचे? इथेच पुस्तकात दिलेली एक अत्यंत स्मार्ट पद्धत कामी येते. निफ्टी जरी थेट डिलिव्हरीमध्ये घेता येत नसला तरी बाजारात निफ्टी बीज उपलब्ध आहे. अच्छा, निफ्टी बीज. हो, निफ्टी बीज हा एक एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे, म्हणजे ETF, जो हुबेहूब निफ्टीच्या भावाप्रमाणेच चढउतार होतो. तो आपण एखाद्या सामान्य शेअरप्रमाणे डिलिव्हरीमध्ये खरेदी करू शकतो. अरे वा, म्हणजे तो आपल्या डीमॅट खात्यात जमा होतो. अगदी बरोबर. त्यामुळे पहिली स्टेप म्हणजे ट्रेडर 16,25,000 रुपयांचे निफ्टी बीज डिलिव्हरीमध्ये खरेदी करतो. यामुळे त्याच्या पोर्टफोलिओमध्ये निफ्टीच्या बरोबरीची पोझिशन उभी राहते. समजलं. आता दुसरी आणि सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे अगदी त्याच वेळी तो ट्रेडर निफ्टीचा एक फ्युचर कॉन्ट्रॅक्ट बाजारात सेल करतो. एक मिनिट. लेट अस ब्रेक दिस डाऊन. इथेच त्या नफ्याचं विज्ञान दडलेलं आहे असं मला वाटतंय. हो, अगदी इथेच. एका बाजूला निफ्टी बीज खरेदी करायचे आणि दुसऱ्या बाजूला निफ्टीचा फ्युचर कॉन्ट्रॅक्ट सेल करायचा. पण यातून नफा कसा होतो आणि फ्युचर कॉन्ट्रॅक्टची किंमत स्पॉट प्राइसपेक्षा वेगळी का असते? हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. फ्युचर कॉन्ट्रॅक्टची किंमत ही साधारणपणे चालू भावापेक्षा म्हणजे स्पॉट प्राइसपेक्षा थोडी जास्त असते. त्याला आर्थिक भाषेत कॉस्ट ऑफ कॅरी मॉडेल म्हणतात. कॉस्ट ऑफ कॅरी. अच्छा. पुस्तकात सांगितल्यानुसार हा फरक साधारणपणे 0.4 ते 0.5% इतका असतो.
म्हणजे जर निफ्टी 25,000 वर असेल तर त्याचा फ्युचर 25,100 किंवा 25,125 वर ट्रेड करत असतो. पण असं का? म्हणजे फ्युचरचा भाव जास्त का असावा? याचं कारण आहे पैशाची वेळ मूल्य संकल्पना, म्हणजेच टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. ते कसं काम करतं? बघा, जेव्हा तुम्ही डिलिव्हरीमध्ये निफ्टी बीज घेता तेव्हा तुम्ही तुमचे 16,25,000 रुपये आजच गुंतवता. तुमचे पैसे तिथे ब्लॉक होतात. हो, पूर्ण पैसे द्यावे लागतात मला. पण जो व्यक्ती फ्युचर खरेदी करतो त्याला आज पूर्ण पैसे द्यावे लागत नाहीत. तो फक्त थोडं मार्जिन देतो. उर्वरित पैसे तो भविष्यात देणार असतो. अच्छा, म्हणजे त्याला एक प्रकारची सवलत मिळते. बरोबर. त्यामुळे जो व्यक्ती फ्युचर विकत असतो म्हणजे सेलर, तो त्या फ्युचर खरेदीदाराकडून उरलेल्या पैशांवर एक प्रकारचे व्याज आकारतो. हे व्याज म्हणजेच ते 0.4 ते 0.5% प्रीमियम असते. क्या बात आहे. हे कॉस्ट ऑफ कॅरीचं लॉजिक खूपच भन्नाट आहे. हो ना? म्हणजे आपण निफ्टी बीज घेऊन आपले पैसे गुंतवले आणि त्याच वेळी फ्युचर जास्त किमतीला विकून तो 0.4% प्रीमियम खिशात घातला. अगदी बरोबर. पण आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण हा ट्रेड घेतला, पण एक्सपायरीच्या दिवशी काय होतं? कारण फ्युचर कॉन्ट्रॅक्ट तर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी एक्सपायर होतो. त्यावेळी किमतींचं काय होतं? इथेच या स्ट्रॅटेजीचं यश दडलेलं आहे बघा. नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSEच्या नियमांनुसार एक्सपायरीच्या दिवशी म्हणजेच महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी बाजाराचा चालू भाव आणि फ्युचरचा भाव हे दोन्ही सक्तीने एकाच किमतीला येतात. एकाच किमतीला येतात? हो, या प्रक्रियेला कन्व्हर्जन्स असं म्हणतात. पण ते एकाच किमतीला काय येतात? जर ते नाही आले तर काय होईल? हा, जर ते एकाच किमतीला आले नाहीत ना, तर बाजारात फ्री मनीची म्हणजे फुकटच्या नफ्याची मोठी संधी निर्माण होईल. बापरे, मग तर सगळेच तिथे धावतील. कमी किमतीत डिलिव्हरीमध्ये माल घेतलाय निफ्टी बीजच्या रूपात, आणि अगदी त्याच वेळी तोच माल भविष्यातील जास्त किमतीला विकण्याचा करार केलाय, म्हणजे फ्युचर सेल केलाय. बरोबर. मग महिन्याअखेरीस जेव्हा या दोन्ही किमती एकमेकांना मिळतात तेव्हा तो जो 0.5% फरक होता तो तुमचा हमखास नफा बनतो. अगदी खात्रीशीर नफा. म्हणजे एकूण गुंतवणुकीवर दरमहा 0.5% नफा. अगदी बरोबर. आणि बाजार कोणत्याही दिशेने गेला, वर गेला काय किंवा खाली गेला काय, तरीही तुमची पोझिशन डेल्टा न्यूट्रल असते. डेल्टा न्यूट्रल म्हणजे सुरक्षित. हो, निफ्टी बीजमध्ये फायदा झाला तर फ्युचरमध्ये तोटा होतो आणि फ्युचरमध्ये फायदा झाला तर निफ्टी बीजमध्ये तोटा होतो. दोन्ही एकमेकांना कॅन्सल करतात. पण जो प्रीमियमचा गॅप होता ना, तो मात्र तुम्हाला मिळतोच. बापरे. जर असं दर महिन्याला कोणताही धोका न पत्करता 0.5% नफा मिळत असेल तर ही तर जादूची कांडीच आहे. वाटतं तसं. म्हणजे बघा ना, 16-17 लाख रुपये लावायचे आणि शांतपणे दर महिन्याला खात्रीशीर नफा खिशात टाकायचा. जर महिन्याला 0.5% तर वर्षाला आरामात 6% नफा मिळतोय, तोही 0 रिस्क घेऊन. बरोबर. मग शेअर बाजारात यापेक्षा चांगलं काय असू शकतं? सगळे लोक हेच का करत नाहीत? हो, कागदावर हे गणित एखाद्या जादूच्या कांडीसारखंच वाटतं बघा, आणि म्हणूनच बरेचसे नवखे ट्रेडर्स अशा थिअरीकडे आकर्षित होतात. हो, मलाही आता मोह झालाय. पण इथेच द आर्ट ऑफ ऑप्शन ट्रेडिंग हे पुस्तक आपल्याला वास्तवाची अत्यंत कठोर जाणीव करून देतं, आणि हाच या 7व्या प्रकरणातील सर्वात मोठा ट्विस्ट आहे. ट्विस्ट? हो, आपण ज्याला द रियालिटी चेक म्हणू शकतो तो आता सुरू होतो. अरेच्या, मला वाटतंच होतं यात काहीतरी गोम असणार. कारण जर हे इतकं सोपं असतं तर प्रत्येकजण करोडपती झाला असता. काय आहे तो वास्तवाचा फटका? गोम अशी आहे की आपण आत्तापर्यंत फक्त ग्रॉस प्रॉफिटकडे बघत आहोत. अच्छा. पण त्या नफ्यापर्यंत पोचण्यासाठी येणाऱ्या प्रचंड खर्चाकडे आपल्या पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. हो. आपण मगाशी जे गणित मांडलं त्यात पुन्हा एकदा लक्ष घालूया. बरं. निफ्टीमध्ये हे असं आर्बिट्राज ट्रेडिंग करण्यासाठी दर महिन्याला 16 ते 17 लाखांचे निफ्टी बीज खरेदी करावे लागतात. हो, ते आपण पाहिलं. आणि त्याच वेळी निफ्टीचं फ्युचर विकावा लागतो, ज्याची कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू पुन्हा 16-17 लाख असते. एक मिनिट थांबा. जर मी 16 लाखाचं ETF खरेदी करतोय आणि 16 लाखाचं फ्युचर विकतोय तर माझी एका वेळची उलाढाल 32 लाख झाली. अगदी बरोबर. आणि महिन्याअखेरीस जेव्हा मी ही पोझिशन क्लोज करेन तेव्हा पुन्हा 32 लाखांचा व्यवहार होईल. म्हणजे एका महिन्यात माझी एकूण उलाढाल जवळपास 64 लाखांची झाली. एक्झॅक्टली, 64 लाख. आणि एवढ्या मोठ्या उलाढालीवर लागणारे चार्जेस किती असतील याचा फक्त विचार करा. बापरे. जेव्हा तुम्ही डिलिव्हरीमध्ये शेअर घेता तेव्हा सरकार सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजे STT लावते. हो, तो तर खूप जास्त असतो. त्या व्यतिरिक्त एक्सचेंजचे ट्रान्झॅक्शन चार्जेस, सेबीचा टर्नओव्हर टॅक्स, GST, स्टॅम्प ड्युटी आणि अर्थातच तुमच्या ब्रोकरचे ब्रोकरेज, हे सगळे चार्जेस
होणाऱ्या त्या अर्ध्या टक्क्याच्या नफ्याच्या तुलनेत खूपच जास्त असतात. अरे देवा, म्हणजे तो 0.5% प्रीमियम जो आपण नफा म्हणून गृहीत धरत होतो, तो तर या टॅक्सेस आणि चार्जेसमध्येच वाहून जाईल. अगदी तेच होतं. म्हणजे व्यवहार खर्च, ज्याला आपण ट्रान्झॅक्शन कॉस्ट म्हणतो, हा या खेळातील अदृश्य आणि सर्वात खतरनाक शत्रू आहे. तर केवळ व्यवहार खर्चच नाही, तर यात अजून एक मोठी रिस्क असते, ज्याला आपण एक्झिक्युशन रिस्क किंवा स्लिपेज म्हणतो. तो एक खूप मोठा फॅक्टर असतो. स्लिपेज म्हणजे नेमकं काय होतं यात? म्हणजे बघा, ज्या क्षणी तुम्ही निफ्टी बीज खरेदी करण्याची ऑर्डर टाकता, अगदी त्याच मायक्रो सेकंदात तुम्हाला फ्युचर सेल करण्याची ऑर्डर टाकावी लागते. हां. जर यात एका सेकंदाचा जरी उशीर झाला आणि बाजाराचा भाव थोडा वर खाली झाला, तर तुम्ही ठरवलेला तो 0.4% स्प्रेड तुमच्या हातातून निसटून जातो. याला लेग इन रिस्क असेही म्हणतात. हे तर खूपच भयंकर आहे. म्हणजे एकीकडे टॅक्सेस तुमचा नफा खातायत आणि दुसरीकडे एका सेकंदाच्या उशिरामुळे तो नफा तयार होण्याआधीच नष्ट होऊ शकतो. हो, हे सगळं अत्यंत वेगाने होतं. मग मला सांगा, हा सगळा खर्च आणि हे स्लिपेज वजा जाता शेवटी हातात किती पडतात? पुस्तकात अत्यंत स्पष्टपणे नमूद केलंय की हे सर्व चार्जेस, टॅक्सेस आणि स्लिपेज वजा केले तर हाती येणारा एकूण नेट प्रॉफिट हा वर्षाला फक्त 4 ते 5% उरतो. वर्षाला फक्त 4 ते 5%. बापरे, हे ऐकून तर माझा सारा उत्साहच मावळला. हो, बऱ्याच जणांचा मावळतो. यावर तर कोणीही शहाणा माणूस म्हणेल की एवढा 64 लाखांच्या उलाढालीचा खटाटोप करण्यापेक्षा ते 16-17 लाख रुपये शांतपणे बँकेच्या मुदत ठेवीत म्हणजे बँक एफडीमध्ये ठेवले असते तर जास्त परतावा मिळाला असता. नक्कीच मिळाला असता. तिथे तर 7 ते 8% व्याज आरामात मिळतं आणि तेही कोणतीही ट्रेडिंगची, एक्झिक्युशनची किंवा स्लिपेजची डोकेदुखी न घेता. अगदी बरोबर. आणि हाच या 7व्या प्रकरणाचा मुख्य गाभा आहे. केवळ पुस्तकात एखादी स्ट्रॅटेजी छान दिसते किंवा ती रिस्क फ्री वाटते, याचा अर्थ ती खऱ्या आयुष्यात प्रत्यक्ष बाजारात फायदेशीर ठरेलच असे नाही. हे खूप मोठं लर्निंग आहे. आपण जर व्यापक दृष्टिकोनातून बघितलं तर कोणत्याही ट्रेडिंग स्ट्रॅटेजीमध्ये व्यवहार खर्च गृहीत न धरणं ही नवख्या ट्रेडरची सर्वात मोठी चूक असते. पण मग मला एक सांगा, जर यात बँकेच्या एफडीपेक्षाही कमी परतावा मिळतोय, तर मग कोणीही हे आर्बिट्राज ट्रेडिंग का करेल? बाजारात असे लोक आहेत जे हे करतात, मग ते कसे नफा कमावतात? मोठे संस्थात्मक गुंतवणूकदार किंवा ज्याला आपण प्रोप्रायटरी डेस्क म्हणतो ना, ते हे तेव्हाच करतात जेव्हा भावांतील फरक खूप मोठ्या प्रमाणात असतो. अच्छा, म्हणजे स्प्रेड जास्त असतो तेव्हा. हो, म्हणजे एरवी जो प्रीमियम 0.5% असतो, तो जेव्हा बाजारातील एखाद्या पॅनिकमुळे किंवा मोठ्या बातमीमुळे 1% किंवा 1.5% जातो, तेव्हाच ते यात उतरतात. हां, बरोबर. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्यासाठी ब्रोकरेज आणि इतर व्यवहार खर्च अत्यंत नगण्य असतात, कारण ते स्वतःच एक्सचेंजचे मेंबर्स असतात. अच्छा, म्हणजे त्यांना रिटेल ट्रेडर्ससारखे चार्जेस लागत नाहीत. बरोबर. त्यामुळे त्यांच्यासाठी जे गणित फायदेशीर ठरतं, ते एका सामान्य रिटेल ट्रेडरसाठी तोट्याचं ठरू शकतं. दी आर्ट ऑफ ऑप्शन ट्रेडिंगच्या या 7व्या प्रकरणातून आपल्याला शिकायला मिळते की आर्बिट्राज ट्रेडिंग ही एक अतिशय हुशार, गणितीयदृष्ट्या अचूक आणि रिस्क फ्री संकल्पना नक्कीच आहे. हो, संकल्पना म्हणून ती उत्तम आहे. पण ती प्रत्येकासाठी नाहीये. नफ्याच्या शक्यतेसोबतच व्यवहारातील खर्चाचे, टॅक्सेसचे आणि एक्झिक्युशन रिस्कचे भान ठेवणं सर्वात महत्वाचं आहे. नक्कीच. फक्त ग्रॉस प्रॉफिट बघून हुरळून न जाता नेट प्रॉफिट किती उरतो हे बघणं जास्त गरजेचं आहे. अगदी तंतोतंत. हे पुस्तक तुम्हाला फक्त स्वप्न दाखवत नाही, तर बाजाराचं खरं वास्तवही समोर ठेवतं. आर्बिट्राजच्या मागे धावण्यापूर्वी बाजाराच्या मायक्रो स्ट्रक्चरची समज असणं किती आवश्यक आहे हे यातून सिद्ध होते. नक्कीच. या सखोल चर्चेतून बाजाराचे एक वेगळंच रूप आपल्या समोर आलंय. पण या सर्व माहितीच्या आधारे मला एक नवीनच आणि अतिशय विचार करायला लावणारा मुद्दा इथे मांडावासा वाटतो. कोणता मुद्दा? आपण पाहिलं की सध्या हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग अल्गोरिथम्स मायक्रो सेकंदात किमतीतील तफावत हेरतात. त्यामुळे हा पारंपरिक गणितीय आर्बिट्राज आता पूर्णपणे मशीन्सनी आणि सुपर कॉम्प्युटर्सनी काबीज केला आहे. हो, ते तर खरंच आहे. पण मग बाजारातील मानवी भावनांचं काय? एखादी मोठी बातमी आल्यावर होणारी पॅनिक सेलिंग किंवा सोशल मीडियावरील एखाद्या ट्विटमुळे निर्माण होणारा अवाजिवी हाईप, हे अल्गोरिदम्स मानवी भावना अचूकपणे आणि तत्काळ समजू शकतील का? हा खूप रंजक विचार आहे. मला वाटतं कदाचित भविष्यात
अटेन्शन आर्बिट्राज किंवा सेंटिमेंट आर्बिट्राज हे माणसांसाठी नफ्याचं नवं आणि एकमेव साधन बनेल, जिथे मशीन्स फक्त आकडे वाचतील पण माणूस बाजाराचा मूड वाचून आर्बिट्राजची संधी शोधेल. हां, खरोखरच एक अत्यंत सखोल आणि भविष्याचा वेध घेणारा विचार आहे. जर मशीन्सनी गणितावर ताबा मिळवला असेल तर माणसाचं पुढचं मैदान हे मानवी मानसशास्त्राचं असणार हे निश्चित. नक्कीच. हा एक असा विचार आहे ज्यावर आपल्या सर्वांनी चिंतन करायला हवंय. तर द आर्ट ऑफ ऑप्शन ट्रेडिंगच्या 7व्या प्रकरणाची ही सखोल सफर आपण इथेच थांबूया. हो, खूप छान चर्चा झाली. पण जाता जाता एक अत्यंत महत्त्वाची माहिती मला श्रोत्यांना द्यायची आहे. ज्यांना शेअर बाजाराचा पाया भक्कम करायचा आहे आणि अशीच मूलभूत माहिती सोप्या भाषेत समजून घ्यायची आहे, त्यांच्यासाठी Amazonवर स्टॉक मार्केट बेसिक्स नावाचं ई-बुक उपलब्ध आहे. अच्छा, हे खूप उपयुक्त ठरेल. होय, हे ई-बुक खरेदी करून महादेवा अकॅडमीला पाठिंबा दर्शवता येऊ शकतो, जेणेकरून भविष्यातही अशीच दर्जेदार आणि सखोल माहिती सर्वांपर्यंत पोहोचत राहील. शेअर बाजारातील प्रवास हा सतत शिकण्याचा प्रवास आहे. मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी वाचन आणि सखोल विश्लेषण याला कोणताही पर्याय नाही. अगदी खरंय. तर तो जो अटेन्शन आर्बिट्राज आणि मानवी भावनांचा मुद्दा आपण शेवटी मांडला, त्यावर नक्की विचार करा. अल्गोरिथम्सच्या या जगात तुमची स्वतःची एज काय असू शकते हे शोधत राहा. याच विचारांसोबत आजची ही सविस्तर चर्चा आपण इथेच संपूया. ऐकत राहा आणि शिकत राहा.